नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 6,000च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावं की मग थांबावं? हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 6,000च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा की मग थांबावं? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 6,000च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा की मग थांबावं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 6,000च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा की मग थांबावं? हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 6,000च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा की मग थांबावं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची भाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि इथून पुढे हरभऱ्याचं भविष्य कसं आहे, आणि जर आपल्याला इथून पुढे 6,000चा भाव मिळाला जो की 100% मिळणार आहे, तर या परिस्थितीमध्ये मग आपण हरभरा विकावा की मग थांबावं या प्रश्नाचं घेऊयात उत्तर। तत्पूर्वी बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचं उत्पादन 100% घटले। यंदाच्या वर्षी हरभऱ्याची मागणी खूप जास्त, याचं कारण म्हणजे हरभऱ्याचं घटलेलं उत्पादन आणि तुरीकडून मिळणारा आधार। त्याचबरोबर मित्रांनो, सरकारकडे सुद्धा हरभऱ्याचा शिल्लक साठा अधिक नाहीये, म्हणून इथून पुढे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन 100% हरभऱ्याच्या भावात तेजी येऊन हरभऱ्याचा बाजारभाव जर येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये दिवाळीपर्यंत 7,000 पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग यामुळे लक्षात घ्या की मे महिन्यामध्ये आवकेचा असणारा दबाव कमी असणार आहे, म्हणून मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन जर मे महिन्यात हरभऱ्याचा भाव 6,000 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको। पण मुख्य प्रश्न काय की बाबा, हरभऱ्याचा भाव जर आम्हाला 6,000 पार मे महिन्यात दिसला तर आम्ही हरभरा विकावा की मग थांबावं? तुम्हाला सांगतो बघा, एकदा सगळ्या गोष्टी करायच्या नाही, एकदाच पूर्ण हरभरा विकायचं नाही, पूर्ण हरभऱ्याचा शिल्लक साठा पण करायचं नाही, कुणी काय पण सांगू द्या। 6,000चा भाव मिळाला की 25% हरभरा इथं विक्री करून टाका, बाकी 75% जो हरभरा शिल्लक राहतो ना, तर त्याचे 3 टप्पे करा 25-25%चे, आणि प्रत्येक 200-300च्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा हरभऱ्याची विक्री, ज्यामुळे होईल आपला 100% या ठिकाणी फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.